असं की त्या मेंढीगिरी समितीच्या पूर्वी झालेल्या अहवालानंतर जी कार्यवाही सुरू आहे समनाईन पाणी वाटपाची, त्याच्यानंतर मग काळाच्या ओघात जे पाणी वाटपात जे बदल झालेत, पाणी वापरात बदल झाले, त्यासाठी याचं पुनर्लोकन केलं पाहिजे असं मेंढीगिरी समितीने शिफारस केली होती. आणि त्या अनुसरून सरकारनं विहिरीचे डीटी आहेत बांदाडे यांच्या खाली एक समिती नेमली होती 9 सदस्यांची. आता त्यांनी जो पाण्याचा 65% 57% पर्यंत आला पाहिजे असं त्यांनी शिफारस केलेली आहे. आता सरकारच्या स्तरावरही आम्ही या सगळ्या आलेल्या शिफारशी काय आहे आम्ही त्यासाठी अभ्यास आपल्याकडे सुरू आहे. अंतिमतः या सगळ्या पाणी वाटपाच्या बाबतीमध्ये आज दोन्ही बाजू आहेत. एक तर अपस्ट्रीमला जे शेतकरी आहेत नगर नाशिकमध्ये, कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि डाऊनस्ट्रीमला जायकवाडी क्षेत्रातील शेतकरी आहे. शेवटी हा पाण्याचा प्रश्न जो आहे तो दोन्ही भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने गंभीर आहे, महत्वाचा आहे. पण या आलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने काय कार्यवाही करता येईल यासाठी एक अभ्यासगट नेमलेला आहे आणि त्या पद्धतीने जे काय निष्कर्ष अंतिमता येतील त्याच्यावर निर्णय होईल. जयंत पाटील म्हणाले की माझी काही गॅरंटी नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका. कुठेतरी ते आता पक्षाला वैतागून रामराम करतील. हे मला सूचक इशारा शरद पवार साहेबांना दिला दिसतोय. त्या पवारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. सध्या जर पाहिलं तर सुधीर मुनगंटीवार नाराज असल्यास दिसत आहे. वेगवेगळ्या सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट देखील येत आहेत. कुठेतरी ते विरोधी पक्षाचीच भूमिका बजावतं असं वाटतं भाजपमध्ये राहून. सुधीर भाऊ ज्येष्ठ नेते पक्षाचे, असं त्यांनी प्रदेशाध्यक्षपद भूषवलेलं आहे, मंत्रीपद भूषवलेलं आहे. त्यांनी काही कामकाजाबद्दल काही सूचना करणं म्हणजे ते काही विरोधी पक्षाच्या भूमिकेकरता असं मानण्याचं काही कारण नाही. त्यांच्या आलेल्या सूचनांचा पक्षामध्ये सरकारमध्ये आदरच आहे. आणि दुसरीकडे पाहिलं तर पब्लिसिटीसाठी काही भाजपातीलच नेते नितीशराणे असेल किंवा अजून ते वेगवेगळ्या महापुरुषांच्या बाबतीत वेगवेगळी वक्तव्य करतात. हा स्टंट पब्लिसिटी स्टंट वाटतं. असं आहे की त्याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. आणि व्यक्तिगत जर मला विचारलं तर माझी तीच भूमिका आहे की कोणत्याही राष्ट्रपुरुषाबद्दल, देवदैवतांच्याबद्दल टीका टिप्पणी करण्या अगोदर आपण थोडा विचार केला पाहिजे. कारण नसताना समाजामध्ये एक संभ्रम निर्माण होतो, असंतोष तयार होतोय, त्यातून आणखीन प्रश्न वेगळे तयार होतात. मला वाटतं सरकारकडे एवढं मोठं काम आहे, एवढी मोठ्या योजना आपण लोकांना दिलेल्या आहे, एवढं मोठं मॅन्डेट महायुतीला राज्याच्या जनतेने दिलेलं आहे. मला वाटतं ते काम जर आपण प्रभावीपणे करू शकलो तर आपोआप लोकांमध्ये संदेश जाईल. तर असे वक्तव्य टाळले पाहिजे या मताशी मी माझे व्यक्तिगत मत आहे. मडीच्या संदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही पुन्हा एकदा ग्रामसभा घेण्यात आली आणि त्या निर्णयावर ग्रामसभेत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले. हा वाद संपेल असं मत तो मार्ग समोराने सुटेल तो. कारण काय त्यात काही व्यक्तिगत भांडणाचं त्याला स्वरूप ग्रामसभेत देण्यात आलेलं आहे अशी माझी माहिती आहे. त्यामुळे असं काही त्या गावकऱ्यांमध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम असं काही वाद नाही असं मला प्रशासनानं सांगितलंय. आता वस्तुस्थिती काय माहीत नाही, पण त्या तालुक्याचे जे आमदार आहेत आमच्या पक्षाच्या त्यांना त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे, तर त्यामध्ये ते लक्ष घालत आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.